हॅलो पाईल वन. तुमच्यासाठी आपण मेसेज बघूया. महादेवाचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे? महादेव तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? आणि हे टाइमलेस रीडिंग आहे. सो तुम्ही केव्हाही जर कडे हा व्हिडिओ पोहोचतोय, तुम्ही जेव्हाही तुमच्या स्क्रोलिंगमध्ये हा व्हिडिओ येणार आहे, इट मीन्स की हे रीडिंग तुमच्यासाठी आहे. बघूया महादेव पाईल वनसाठी काय मेसेज देत आहेत. सो फर्स्ट मेसेज, नाईट ऑफ सोड. सो तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठली कामं रखडली असतील, थांबलेली असतील, करिअर रिलेटेड असू दे, नवीन प्रोजेक्ट असू दे किंवा कुठलाही मॅरेज रिलेटेड सपोज डिले होत असेल, तो सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये दूर होताना दिसतोय. महादेव इज ब्लेसिंग यू विथ अपॉर्च्युनिटीज. ओके. आणि हेही दिसते की बाकीचे लोक पण तुम्हाला मदत करतायत, युनिव्हर्स तुम्हाला मदत करते. ओके, जे तुम्हाला रिझल्ट हवंय त्यासाठी. आपण तुमच्यासाठी सोल मेसेज बघूया. What is the soul message? Okay, lunar protector. The moon's energy shields you with a protective force. Trust in the guidance to find clarity during time of uncertainty. So, दोघंही कार्ड बरोबर रिलेट होत आहेत. महादेव इज सेइंग, लॉर्ड शिवा इज सेइंग की जर कुठलेही असे सर्कमस्टन्सेस आता तुमच्या आयुष्यात मध्ये असतील जिथं अनिश्चितता आहे, क्लॅरिटी नाही आहे, तरीसुद्धा बिलीव्ह मी, तर द लॉर्ड शिवा मीन्स आय विथ यू. सो लॉर्ड शिवा इज विथ यू आणि ज्याच्यासोबत महादेव आहे त्याला काळजी करण्याची काय कारण आहे, बरोबर? सो दिस इज द मेसेज फॉर पाईल वन. आता आपण पाईल 1-2चा मेसेज बघूया. सो मेसेज फॉर पाईल 2. बघू लॉर्ड शिवाचा काय मेसेज आहे. ओके. आणि तुमच्यासाठी आपण सोल मेसेज पण बघूया. व्हॉट इज युअर सोल जर्नी, लाईफ पर्पज. ओके. सो फर्स्ट आपण बघूया द एम्परर कार्ड आले तुमच्यासाठी. सो इट मीन्स की तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे, हार्डवर्क आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात हव्या असतात त्या हार्डवर्कशिवाय मिळत नाही. ओके, हे जरी खरं असलं तरी उशिरा का होईना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवंय ते मिळतं, बरोबर? सो हे कार्ड शो करत आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी वेळेत मिळणार आहे आणि आत्ता ती वेळ आली आहे, कारण महादेवाचा मेसेज तुमच्यापर्यंत हा पोचलेला आहे. ओके. सो आपण सोलसाठी काय मेसेज आहे बघूया. सो डिव्हाइन कॉन्ट्रॅक्ट मेसेज आहे तुमच्यासाठी. युअर लाईफ स्टोरी इज अ वुवन फ्रॉम अ डिव्हाइन कॉन्ट्रॅक्ट. ईच स्टेप यू टेक फुलफिल्स अ हायर पर्पज. ओके. तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये, स्पिरिच्युअल ज्या काही कुठल्या तुम्ही प्रॅक्टिसेस करता, ओके, त्यामध्ये तुम्ही आत्ता जे काही करत आहात, महादेव म्हणत आहेत की तुम्ही तेवढं त्यांच्या कृपेला पात्र ठरताय आणि त्यांच्यापर्यंत पोहोचताय. सो पाईल 2, तुम्ही महादेवाचं जर करत असाल, बरेचसे लोक सांगतात की ते मंडेला महादेवाच्या मंदिरात जातात, आवर्जून जातात, नित्यनियमाने जातात. जर तुम्ही तसं काही करत असाल, कुठलीही महादेवाचं मंत्र चॅन्टिंग करत असाल तर ते कंटिन्यू ठेवायचं आहे. ओके. सो आपण पाईल 3 कडे वळूया. लेट्स सी पाईल 3 साठी काय मेसेज आहे. जस्ट अ क्विक अँड पॉवरफुल मेसेज. पाईल 3. हो, खूप छान मेसेज आले तुमच्या सर्वांसाठी. फर्स्ट आपण तुमच्यासाठी सोल कार्ड काढूया. ओके. पाईल 3 साठी लॉर्ड शिवा मेसेज. ओके. सो दोघंही कार्ड खूप रिलेट होत आहेत. सो हे कार्ड शो करत आहे तुमच्यासाठी तुमच्या जर्नीमध्ये सक्सेस खूप जवळ आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काही आता तुमचं विश आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे. ओके. तुम्हाला रिकग्नायझेशन मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जिथे तुम्ही बिझनेस करताय ज्या पद्धतीचा तो. तुम्ही इन्फ्लुएन्सर असाल, डिजिटल क्रिएटर असाल तर तिथे सुद्धा यश दाखवतंय.
ओके. आणि दुसरं म्हणजे सोल लेव्हलला सुद्धा हे कार्ड व्हिक्ट्री शो करतच आहे, पण ती व्हिक्ट्री येते इनर ट्रान्सफॉर्मेशनमधून. ओके. सो इनर फ्लेम, ignite your inner flame and let it fuel your journey, guiding you to fulfill your soul's vision. सो आता तुम्हाला जर सक्सेस मिळतंय, युनिवर्स आणि महादेव तुम्हाला मदत करताय, तर स्वतःच्या इनर ट्रान्सफॉर्मेशनवर काम करायचं, स्वतःचे विचार आणि बिलीफ चेंज करायचे. जेव्हाही तुम्हाला वाटेल पाईल 3 की मी आता एकटा आहे, मी एकटी आहे, मला काय करायला हवं आत्ता कळत नाहीये. ओके. सो पुढे काय? किंवा कुठेही असं वाटत असेल, की माझ्यासोबत खरंच दैवी ऊर्जा आहे का? ओके. तर जेव्हाही तुम्हाला असं वाटेल, जस्ट स्वतःचा उजवा हात हार्टवर ठेवायचा आहे आणि ओम नमः शिवाय मंत्र चॅन्ट करायचा आहे. सो थँक यू सो मच. ऑनलाईन रीडिंगसाठी तुम्ही मेसेज करू शकता माझ्या टीमला. थँक यू सो मच.